घेतलं घेतलं कॅमेरामध्ये घेतलं मध्ये नाही यायचं मी बघतो ना लाईन साहेब लाईन गाडी दे ठीक आहे ते दोन्ही एक उद्या टाकतो आम्ही एक पकडे ते पैसे घ्या तुमच्या मागे असं घ्या नंतर आपण काय काय दिसेल का बरं नाही तुम्ही टाका सर तुम्ही टाका काय भरायची त्याची त्याला एक एक टाका ना साहेब टाकणार मी टाका ठीक खाली करावं लागेल अरे काल जायचं नाही आपल्याला थांबून राहायचं तुम्ही जाऊ मग मंडळींना ते जास्त किती द्यायचं बहिणीला काही जास्त टाकून घेतो 6 किलो नाही 90 केले ना ते वजन करून सांगले ना या पुढचा बोलू कसं आहे सर तुम्ही बोलणार आहेत ना शासनाच्या आदेशानुसार सीधा वाटप पत्रिकेला स्वस्त दरात धान्य देण्याचे सरकारने मान्य केले होते 31 जानेवारीच्या सभेमध्ये ठाणा येथे वाशी रोडला आणि ते दुसऱ्याच दिवशी सर्व शिधा वाटप दुकानामध्ये त्याची वाटणी सुरू केलेली आहे। महाराष्ट्रामधल्या काही भागामध्ये आमच्या डोंबिवली प्रभागात मातनगरपासून आम्ही सुरुवात केली आहे 1 तारखेपासूनच। तर सर्व नागरिक शांततेने हे धान्य वाटप 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ प्रत्येक नागरिकांना देण्यात येते। सरकारने ह्या चांगला पायंडा पाडलेला आहे आणि नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याचा विचार केला आहे सरकारला। त्याबद्दल आमच्या पक्षातर्फे आमच्या नागरिकांच्या मातनगरच्या कार्यकर्त्यांतर्फे शुभेच्छा देतो आणि माझे मी 2 शब्द संबोधतो। जय हिंद जय महाराष्ट्र। मी सर दुकान नंबर 3985 चा काटेवाला। इथे शासनाने जो नियम 3985 चा काटेवाला शासनाने दिलेल्या नियम प्रमाणे 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ याची वाटणी आम्ही चालू केलेली आहे। तर आमच्या इकडचे नगरसेवक श्री वसंत भगत आणि सेलार त्यांच्या उपस्थितीने आम्ही सर्व नागरिकांना मिळावे जे शासनाने यादी दिलेली आहे त्या यादीच्या अनुसार आम्ही सीधा पत्रिकांना माल देतोय आणि त्यांच्याकरिताची सर्व लाईन लागलेली आहे। यांना सर्वांना मिळावे अशी इच्छा नगरसेवकची पण होती त्याच्यासाठी पुढची कारवाईसाठी ते पुढे होईल।
आणि याचा वाटप सर्वांना होणार आहे. त्याला आता त्याला माहीत येणार आहे, त्याला माहितीला आता चालू आहे. हा ते संतोष किल्ल्याच्या घराजवळ आहे. या आणखीन बोला. मी प्राध्यापक प्रभात शिरसेकर या विभागाचा कार्यकर्ता. राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांमध्ये हिरिरीचा भाग असतो. माझ्यासोबत आता या ठिकाणी माननीय वसंत भगत विद्यमान नगरसेवक आणि त्याचबरोबर माजी नगरसेविका संपत्तीताई शेलार या उपस्थित आहेत. मी माझ्या भारतीय नागरिकांना अशी विनंती करतो की या ठिकाणी भारत सरकारने तुमच्यासाठी आणि सर्वांसाठी अन्न सुरक्षा मंडळाचा कायदा पास केलेला आहे. या कायद्यान्वये भारतातील तमाम लोकांना अन्न सुरक्षेसाठी आज या फलकावर दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी अन्न वाटपाचं वितरण होत आहे. लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि या शासनाच्या कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त कराव्यात. मी माझ्यातर्फे या विभागातून सर्व लोकांना हे सांगू इच्छितो की सर्वांना थोड्या थोड्या फरकाने या ठिकाणी या अन्न सुरक्षा मंडळाच्या कायद्याचा लाभ होत जाणार आहे. उत्तरोत्तर हा लाभ व्हावा आणि सरकारने आपल्यावर मेहरबान नजर केलेली आहे. याबाबत सर्वांनी कुठल्याही गोष्टीचा बाऊ न करता आपण सरकारच्या बाबतीमध्ये पूर्णपणे बिनधास्त राहावं अशी मी सर्वांना ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. रेशन कार्डच्या दुकानावरती 3 रुपये किलो तांदूळ 2 रुपये किलो गव्हाने रेशन मिळालेलं आहे. चालेल. एक आणि मला इथे या दुकानात 3 रुपयाने तांदूळ मिळणार आहे. मिळाले नाही, मिळणार आहे. लाईन मध्ये उभी आहे ना. तुमचं नाव सुजाता कटारे. 3 रुपये किलो तांदूळ मिळणार आहेत आणि परत गहू 2 रुपये किलो मिळणार आहे. साहेब आता हे सांगतात फक्त 18 लोकांनी दिला, तिथे 100 लोक 200 लोक उभे आहे. तुमचा दुकान नंबर सांगा मला. तुमचा मालक कोण? खानविलकर, सानविलकर. बाराशे 16 किलो तांदूळ आले. गहू 800 आणि आतापर्यंत गेले किती? मी बोलतो म्हणतात तुमच्या लिस्ट कितीची आहे? किती तेवढीच आहे माझी. किती? 1216. नाही, माणसांची लिस्ट किती आहे? लोकसंख्या ना 567. तुमच्या लिस्ट तयार आहे का? मी दिली ना. मला त्याने जराव द्या. माझ्या माध्यमातून फोन आहे त्याने सांगतो जराव द्या. तुमच्या दुकानाचा नंबर 204 स्वीकारला ती कमी आहे, बिल्डिंगमध्ये जास्त आहे. हा बघू आता.